नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचं मॅथ्स सोडवण्यासाठी खूप फायदा होईल. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मचा 6वा पार्ट, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत कन्व्होल्युशन थेरम. या टॉपिकवरती एक एक्झाम्पल हे ऑलवेज फिक्स असतं आणि 6 मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळून जातील. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बघूया आपण कन्व्होल्युशन थेरम काय असतो, तो कधी वापरायचा आणि कसा वापरायचा. सो त्याचं स्टेटमेंट आहे, इफ लॅपलास इनव्हर्स ऑफ कॅपिटल एफ ऑफ एस इज, आपल्याला हे माहिती आहे, डेफिनेशनमध्ये आपण स्टडी केलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. सो कॅपिटल एफ ऑफ एसचा लॅपलास इनव्हर्स आपण एफ ऑफ टी ने डिनोट करतो आणि लॅपलास इनव्हर्स ऑफ कॅपिटल जी ऑफ एस स्मॉल जी ऑफ टी ने डिनोट करतो. ओके, इनव्हर्स लॅपलासमध्ये काय होतं, एस मधले फंक्शन्स ट्रान्सफॉर्म होतात टी मध्ये. ओके, जर एफ ऑफ एस चा इनव्हर्स लॅपलास एफ ऑफ टी असेल, जी ऑफ एस चा इनव्हर्स लॅपलास जी ऑफ टी असेल, तर हा कन्व्होल्युशन थेरम कधी यूज करायचा? जर इनव्हर्स लॅपलास मध्ये दोन एस मधल्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन असेल तर. जर इनव्हर्स लॅपलास मध्ये दोन एस मधल्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन गुणाकार असेल तर आपण हा कन्व्होल्युशन थेरम यूज करणार आहे. आणि एक्झाममध्ये आपल्याला हे एक्झाम्पल स्पेसिफिकली सांगितलं जाते की इव्हॅल्युएट दॅट इनव्हर्स लॅपलास युजिंग कन्व्होल्युशन थेरम. ठीक आहे. सो आता मग कसं सॉल्व्ह करायचं, कधी सॉल्व्ह करायचं हे आपण बघितलं. जर मल्टिप्लिकेशन असेल दोन एस मधल्या फंक्शनचं, मग आता ते कसं सॉल्व्ह करायचं? जर दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर पहिली स्टेप काय करायचं, त्या दोन्ही फंक्शनचे इनव्हर्स लॅपलास कॅल्क्युलेट करून घ्यायचे. इथं आपण ऑलरेडी ते घेतलेले आहेत. मग ते दोन्ही इनव्हर्स लॅपलास कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इंटिग्रेशन बिटवीन द लिमिट 0 to t. पण आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचंय? एफ ऑफ यू चं. मग आता हा एफ ऑफ यू कसा शोधायला लागणार आहे? आपण जे एफ ऑफ एस चं इनव्हर्स लॅपलास घेतलंय एफ ऑफ टी, त्याच्यामध्ये टी च्या जागी यू लिहिला की मला काय मिळणार आहे? एफ ऑफ यू. सो आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यूचं. मग आता हे जी ऑफ टी मायनस यू कसं कॅल्क्युलेट करणार आपण? जी ऑफ एस चा जो इनव्हर्स लॅपलास आलाय जी ऑफ टी, त्याच्यामध्ये आपल्याला काय सबस्टिट्यूट करायला लागेल? टीच्या जागी टी मायनस यू. सो बघा, इनव्हर्स लॅपलास मध्ये जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट आला, एस मधल्या फंक्शनचा प्रोडक्ट आला, तर त्याचा इनव्हर्स लॅपलास कसा घ्यायचा? इंटिग्रेशन 0 to t एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यू डी यू. हे इंटिग्रेशन सोडवलं की आपल्याला रिक्वायर्ड इनव्हर्स लॅपलास मिळेल दिलेल्या फंक्शनचा. नेक्स्ट बघा, हे इंटिग्रल आणि आपण आधी लिहिलेलं इंटिग्रल ह्याची व्हॅल्यू सेम आहे. याचा अर्थ काय होतोय? आपण पहिल्या फंक्शनच्या इनव्हर्स लॅपलास मध्ये टी च्या जागी यू किंवा टी च्या जागी टी मायनस यू सुद्धा लिहू शकतो. पण दुसऱ्या इनव्हर्स लॅपलास मध्ये काय करायचं? त्याच्या अपोजिट करायचं. जर टी च्या जागी यू लिहिला असेल तर दुसऱ्यामध्ये काय सबस्टिट्यूशन करायची? टी च्या जागी टी मायनस यू. जर तुम्ही पहिल्या फंक्शन मध्ये टी च्या जागी टी मायनस यू लिहिला तर ऑब्व्हियसली दुसऱ्या फंक्शन मध्ये आपण टी च्या जागी काय लिहिणार? यू. सो या दोन्ही इंटिग्रलची व्हॅल्यू काय असते? सेम असते. सो हे दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत, पण आपण नॉर्मली हा पहिला फॉर्म्युला यूज करणार आहे. इंटिग्रेशन 0 to t एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यू डी यू. इथे एक हिंट आहे, ती केअरफुली लक्ष द्या. जर एखाद्या फंक्शनचा इनव्हर्स लॅपलास हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनची सबस्टिट्यूशन काय करायची आहे? टी च्या जागी टी मायनस यू.
आणि जे राहिलेलं फंक्शन असणार आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन काय करणार, टीच्या जागी यू. ओके, सो लक्षात ठेवा, जर एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं इनवर्स लॅपलास घेतल्यानंतर तर त्याच्यामध्ये टीच्या जागी टी मायनस यू लिहा आणि जे काही राहिलेलं फंक्शन असणार आहे त्याच्या जागी टीच्या जागी यू लिहा. ओके, सो जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. ओके, सो आपण आता याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया. फाइंड inverse Laplace of 1 upon s plus 1 into s square plus 1 using convolution theorem. आता जर आपण हे एक्झाम्पल बघितलं तर हे आपण पार्शियल फ्रॅक्शनने सुद्धा सोडवू शकतो. का? कारण डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर्स दिलेले आहेत. पण आता इथं आपल्याला स्पेसिफाय केलं हे जे काही इन्व्हर्स लॅपलास आहे तो कन्व्होल्युशन थेरम वापरूनच सोडवायचा आहे. त्यामुळं आपल्याला इथं पार्शियल फ्रॅक्शनने हे सोडवता येणार नाही. जर तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. सो हे ऑलवेज लक्षात ठेवा, ज्यावेळी पण तुम्हाला कन्व्होल्युशन थेरमचं एक्झाम्पल असणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं असणार आहे तो इन्व्हर्स लॅपलास कन्व्होल्युशन थेरमने सॉल्व्ह करा. ठीक आहे, मग कन्व्होल्युशन थेरम आपण कधी यूज करतो, ज्यावेळी दोन एस मधल्या फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर. मग आता इथं दोन एस मधले फंक्शन कुठले आहे? सो पहिलं फंक्शन मी अज्युम करतोय कॅपिटल एफ ऑफ एस. सो कुठलं आहे बघा पहिलं फंक्शन, याच्यामध्ये 1 अपॉन एस प्लस 1 इंटू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 हे दोन फंक्शन आहेत. सो त्याच्यातलं पहिलं फंक्शन कुठलं आहे, 1 अपॉन एस प्लस 1. आणि दुसरं फंक्शन ज्याला आपण अज्युम करणार आहे जी ऑफ एस, हे काय आहे, राहिलेलं फंक्शन कुठलं आहे बघा, 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. सो तुम्हाला दिलेलं फंक्शन हे स्प्लिट करता आलं पाहिजे दोन एस मधल्या फंक्शनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, सो आपल्याला दोन फंक्शन मिळाले, त्यांचा प्रोडक्ट इन्व्हर्स लॅपलास मध्ये आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला कन्व्होल्युशन थेरम यूज करायचा आहे. मग पहिली स्टेप काय असते, ते जे काही दोन फंक्शन्स आहेत त्यांचे इन्व्हर्स लॅपलास आपल्याला शोधायचे आहेत. सो लेट अस फाइंड इन्व्हर्स लॅपलास ऑफ फर्स्ट फंक्शन एफ ऑफ एस इज इक्वल्स टू इन्व्हर्स लॅपलास ऑफ 1 अपॉन एस प्लस 1. मग कॅपिटल एफ ऑफ एस चा इन्व्हर्स लॅपलास काय असतो, डेफिनेशन नुसार एफ ऑफ टी. आणि आता 1 अपॉन एस प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास घ्यायचा आहे. सो स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करणार मी, कुठला, 1 अपॉन एस प्लस ए च्या इन्व्हर्स लॅपलासचा. काय असतो 1 अपॉन एस प्लस ए चा इन्व्हर्स लॅपलास, ई रेस टू मायनस 80. जर प्लस ए असेल तर ई रेस टू मायनस 80. मग जे दोन्ही फंक्शन मी जर कम्पेअर केले तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळते, 1. ठीक आहे, सो मग 1 अपॉन एस प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास काय येणार, ई रेस टू मायनस ए म्हणजे 1 इंटू टी. सो ई रेस टू मायनस 1 इंटू टी. पण आपल्याला माहिती आहे मायनस 1 इंटू टी म्हणजे काय, मायनस टी. सो पहिल्या फंक्शन 1 अपॉन एस प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास आला ई रेस टू मायनस टी. तर दुसरं फंक्शन जी ऑफ एस, त्याचा पण इन्व्हर्स लॅपलास घेऊया दोन्ही साईडला. इन्व्हर्स लॅपलास ऑफ जी ऑफ एस इज इक्वल्स टू इन्व्हर्स लॅपलास ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. मग डेफिनेशन नुसार जी ऑफ एस चा इन्व्हर्स लॅपलास काय, स्मॉल जी ऑफ टी. मग आता 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा आहे 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या इन्व्हर्स लॅपलासचा, जो असतो साइन ए टी अपॉन ए. नाही तर 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आहे, मग पण आपल्याला माहिती आहे 1 हा कोणाचा स्क्वेअर असतो, 1 चाच स्क्वेअर असतो. मग हे दोन्ही फंक्शन जर मी कम्पेअर केले तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळते, 1 मिळते. ठीक आहे, मग काय असणार आहे 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास, साइन ए म्हणजे 1 इंटू टी, साइन टी अपॉन 1 म्हणजेच काय, साइन टी. सो 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा इन्व्हर्स लॅपलास साइन टी. सो पहिली स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे. ते दोन वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत त्यांचे इन्व्हर्स लॅपलास आपण शोधलेले आहेत. आता आपण कन्व्होल्युशन थेरम यूज करूया टू फाइंड द इन्व्हर्स लॅपलास ऑफ दिस गिवन फंक्शन. ठीक आहे, काय असतो कन्व्होल्युशन थेरम,
Inverse Laplace of f of s into g of s is equals to integration 0 to t f of u into g of t minus u du. ठीक आहे. पण आता जरा इथे ऑब्झर्व करा, एफ ऑफ टीचा इन्व्हर्स लॅपलास आला ई रेस टू मायनस टी म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग मी काय सांगितलंय, जर एक्सपोनेन्शियल फंक्शन येत असेल तर आपल्याला काय करायचे आहे, सबस्टिट्यूशन टीच्या जागी टी मायनस यू. सो लक्षात ठेवा, एखाद्या फंक्शनचं इन्व्हर्स लॅपलास हे एक्सपोनेन्शियल फंक्शन येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहे टीच्या जागी टी मायनस यू. सो इथं आता आपल्याला या फंक्शन एफ ऑफ टी मध्ये जिथं जिथं टी आहे तिथं तिथं काय सबस्टिट्यूट करायला लागेल, टी मायनस यू. आता जर याच्यासाठी आपण टी मायनस यू यूज केली असेल तर राहिलेल्या फंक्शनसाठी काय सबस्टिट्यूशन असणार आहे, टीच्या जागी यू. हे ऑलवेज लक्षात ठेवा. मग आता आपला हा फॉर्म्युला सुद्धा बदलणार आहे. एफ ऑफ यूच्या ऐवजी काय ना, एफ ऑफ टी मायनस यू, आणि जी ऑफ टी मायनस यूच्या ऐवजी काय ना, जी ऑफ यू. काही फरक पडत नाही असा बदल झाला तरी. फक्त लक्षात ठेवा, एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं की ऑलवेज त्या फंक्शनमध्ये टीच्या जागी टी मायनस यू लिहायचं आणि राहिलेल्या फंक्शनमध्ये टीच्या जागी यू लिहायचं. ठीक आहे. सो सोडूया. सो इंटिग्रेशन 0 टू टी, पहिलं फंक्शन जे आहे ई रेस टू मायनस टी, त्याच्यामध्ये जिथं जिथं टी आहे तिथं टी मायनस यू लिहूया. सो काय मिळणार मग आपल्याला, ई रेस टू मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये टी मायनस यू, टीच्या जागी टी मायनस यू लिहिला. आता दुसरं फंक्शन जी ऑफ टी मध्ये काय सबस्टिट्यूशन करायचे आहे, टीच्या जागी यू. मग काय येणार, साइन टीच्या जागी यू म्हणजे साइन यू डी यू. ठीक आहे. सो हा झाला कन्व्होल्युशन थिअरम. आता इथून पुढे आपलं जे कन्व्हेन्शनल इंटिग्रेशन आहे जे आपण डिप्लोमामध्ये स्टडी केलंय, डिग्रीला स्टडी केलंय, त्याचे रूल्स आणि फॉर्म्युले वापरून आपल्याला हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे. ठीक आहे. सो इंटिग्रेशन 0 टू टी मायनस यू म्हणजे काय होणार सांगा, हा मायनस ज्यावेळी ब्रॅकेटमध्ये मी मल्टिप्लाय करेन त्यावेळी मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. सो आपल्याला मिळणार आहे ई रेस टू मायनस टी प्लस यू इंटू साइन यू डी यू. अजून मी पुढे हे सिम्प्लिफाय करणार आहे युझिंग रूल्स ऑफ इंडायसेस. कुठला रूल्स ऑफ इंडायसेस, ए रेस टू एम प्लस एन म्हणजे काय असतं, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. ओके, दोन टर्मची मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांचा बेस जर सेम असेल तर आपण काय करतो, इंडायसेसची ॲडिशन. ओके, सो हा रिव्हर्समध्ये यूज केला. जर इंडायसेसची ॲडिशन असेल तर काय करायचं, ते इंडायसेस सेपरेट करा. कशाच्या फॉर्ममध्ये, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. सो ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. मग काय मिळणार आपल्याला, हे ई रेस टू मायनस टी प्लस यू म्हणजे काय मिळणार, ई रेस टू मायनस टी इंटू ई रेस टू यू. ओके, रूल यूज केला. सो आपल्याला मिळालं ई रेस टू मायनस टी इंटू ई रेस टू यू साइन यू डी यू. आपण इंटिग्रेशन घेतोय विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे याचा अर्थ काय होतो, फक्त यूच्या टर्म्स या फंक्शन्स होतात, यू सोडून राहिलेल्या टर्म्स या सगळ्या कॉन्स्टंट होतात. सो यू सोडून कुठली टर्म राहते बघा, ई रेस टू मायनस टी, ज्याच्यामध्ये यू नाही आहे, सो हा काय झाला, कॉन्स्टंट. आणि इंटिग्रेशन मध्ये जर कॉन्स्टंट येत असेल तर आपण काय करतो, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. ठीक आहे. सो आपल्याला मिळणार आहे मग इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी कॉन्स्टंट, सो इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 0 टू टी ई रेस टू यू साइन यू डी यू. मग आता हे इंटिग्रेशन सोडवण्यासाठी मला फॉर्म्युला वापरला पाहिजे इंटिग्रेशनचा, ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्सच्या. मग काय असतं याचं इंटिग्रेशन, ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए इंटू साइन बी एक्स मायनस बी इंटू कॉस बी एक्स. हा जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर मला ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो इथं ऑब्झर्व करा, हे इंटिग्रल आणि हे इंटिग्रल जर आपण ऑब्झर्व केलं, इथं व्हेरिएबल फक्त यू झाला, इथं व्हेरिएबल एक्स होता. सो एक्सचा कोएफिशियंट एक्सपोनेन्शियल मधला म्हणजे ए,
आणि एक्सचा कोइफिशियंट ट्रिग्नोमेट्रिक मधला म्हणजे बी. मग काय तर सांगा ए आणि बी ची व्हॅल्यू जर केअरफुली ऑब्झर्व केली तर ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू ही काय आहे 1 आहे. ई रेस टू यू म्हणजेच काय 1 इंटू यू. यू चा कोइफिशियंट आहे 1 सो ए ची व्हॅल्यू 1. सिमिलरली साइन यू म्हणजे काय 1 इंटू यू म्हणजे यू चा कोइफिशियंट इथं आहे 1 म्हणजे बी ची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. सो मग आता आपण सोडवूया. इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी याचं इंटिग्रेशन घेऊ युझिंग दिस फॉर्म्युला. सो काय येणार ई रेस टू ए म्हणजे 1 इंटू यू आपला व्हेरिएबल यू आहे. सो ई रेस टू यू डिवायडेड बाय ए स्क्वेअर. ए म्हणजे काय 1 1 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बी म्हणजे पण काय 1 आहे सो 1 चा स्क्वेअर. देन ब्रॅकेटमध्ये ए म्हणजे 1 साइन बी म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे यू सो साइन यू मायनस बी म्हणजे 1 लिहायची गरज नाही कॉस बी म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे आपला व्हेरिएबल यू सो कॉस 1 इंटू यू म्हणजे कॉस यू. सो ई रेस टू यू इंटू साइन यू डी यूचं इंटिग्रेशन काय आलं ई रेस टू यू अपॉन 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर साइन यू मायनस कॉस यू. इंटिग्रेशन घेतलं आणि हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे त्यामुळं ते लिमिट्स लिहा 0 टू टी. हे आन्सर जे आलंय ते लिमिट 0 टू टी मध्ये लिहा. आता पुढची स्टेप काय असणार आहे हे इंटिग्रेशन घेतल्यानंतर जे आन्सर आलंय त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे नंतर कोणतं लिमिट लोअर लिमिट पण कोणाच्या जागी व्हेरिएबलच्या जागी. सो व्हेरिएबल कुठला आहे आपला या एक्झाम्पल मध्ये यू. ओके सो हे लक्षात ठेवा. सो इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी. आता जिथं जिथं यू आहे तिथं अप्पर लिमिट आपण सबस्टिट्यूट करूया. अप्पर लिमिट आहे टी. सो बघा काय येणार ई रेस टू टी डिवायडेड बाय 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 2 ब्रॅकेटमध्ये साइन टी मायनस कॉस टी. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं नंतर काय करायचं मायनस सेम त्याच आन्सरमध्ये जिथं जिथं यू आहे व्हेरिएबल आहे तिथं लोअर लिमिट काय आहे 0. सो आता आपण लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार आहे यूच्या जागी जिथं जिथं यू आहे तिथं तिथं मी 0 सबस्टिट्यूट करतो. मग बघा जरा आता ई रेस टू 0 किती असतं 1. देन साइन 0 किती असतं साइन 0 0. देन कॉस 0 किती असतं 1 असतं. ठीक आहे म्हणजे लोअर लिमिट सबस्टिट्यूट केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे ई रेस टू 0 म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 2. सो 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये साइन 0 म्हणजे 0 मायनस कॉस 0 म्हणजे 1. ठीक आहे. सो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही सबस्टिट्यूट केले. आता फक्त एक फायनल सिम्प्लिफिकेशन करूया आपल्याला आपलं रिक्वायर्ड आन्सर मिळून जाईल. सो इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी इंटू ब्रॅकेट ई रेस टू टी बाय 2 साइन टी मायनस कॉस टी आणि इथं काय होणार आहे हा मायनस 1 बाय 2 इंटू मायनस 1 म्हणजे काय प्लस 1 बाय 2 मायनस 1 बाय 2 आणि 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1. सो मायनस 1 बाय 2 इंटू मायनस 1 म्हणजे काय प्लस 1 बाय 2. सो दिस इज रिक्वायर्ड इनवर्स लॅपलास ऑफ गिवन फंक्शन युझिंग कन्व्होल्युशन थिरम. सो विद्यार्थ्यांनो खूप सिंपल एक्झाम्पल आहे व्यवस्थित स्टडी करा 6 मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहेत. ठीक आहे. सो आणखी एक आपण एक्झाम्पल सॉल्व करूया या कन्व्होल्युशन थिरमचा यूज करून. सो ते एक्झाम्पल आहे फाइंड इनवर्स लॅपलास ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 युझिंग कन्व्होल्युशन थिरम. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे हे दिलेलं फंक्शन दोन एस मधल्या फंक्शनच्या फॉर्म मध्ये स्प्लिट केलं पाहिजे. मग हे कसं स्प्लिट करता येईल बघा. पहिलं फंक्शन मी घेतोय 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आणि दुसरं फंक्शन घेतोय एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. बघा काही फरक पडत नाही 1 इंटू एस एस आणि एस स्क्वेअर प्लस 4 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय एस स्क्वेअर प्लस 4 इंटू एस स्क्वेअर प्लस 1. सो स्प्लिटिंग व्यवस्थित करा. दिलेलं फंक्शन दोन फंक्शन मध्ये व्यवस्थित स्प्लिट करा. 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 हे पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन काय घेतलं मी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. जर तुम्हाला वाटलं एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 हे पहिलं फंक्शन घ्यायचं आहे चालेल. मग दुसरं फंक्शन काय असणार 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. फक्त हे लक्षात
ठेवा. ठीक आहे. सो कन्सिडर फर्स्ट फंक्शन कॅपिटल एफ ऑफ एस. काय घेतलंय आपण 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 अँड सेकंड फंक्शन जी ऑफ एस काय घेतलंय आपण एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. सो पहिली स्टेप आपण कंप्लीट केलं. दिलेलं फंक्शन दोन एस मधल्या फंक्शनच्या फॉर्ममध्ये स्प्लिट केलं. आता काय करायचं आहे त्या दोन्ही फंक्शनचे इनवर्स लॅपलास कॅल्क्युलेट करायचे. सो इनवर्स लॅपलास ऑफ एफ ऑफ एस इज इक्वल्स टू इनवर्स लॅपलास ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. पण मी इथं 4 लिहिलेलं नाही. का लिहिलेलं नाही कारण पहिली टर्म स्क्वेअर मध्ये आहे. सो 4 पण स्क्वेअर मध्ये लिहा. सो 4 कोणाचा स्क्वेअर असतो 2 चा स्क्वेअर. ओके. आता आपण इनवर्स लॅपलास घेऊया. कॅपिटल एफ ऑफ एस चा इनवर्स लॅपलास डेफिनेशनचा वापर करून काय असतो एफ ऑफ टी. आता 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअरचा इनवर्स लॅपलास घ्यायचा असेल तर आपल्याला 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या इनवर्स लॅपलासचा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरला पाहिजे जो असतो साइन ए टी अपॉन ए. मग हे जर दोन फंक्शन आपण कम्पेअर केलं तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळते बघा. इथं ए स्क्वेअर आहे आणि इथं 2 स्क्वेअर आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली 2. मग आपल्या ह्या दिलेल्या फंक्शनचा इनवर्स लॅपलास काय येणार साइन ए म्हणजे 2 टी आणि डिवाइडेड बाय ए म्हणजे परत काय ना 2. ओके. सो 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअरचा इनवर्स लॅपलास साइन 2t अपॉन 2. ठीक आहे. आता दुसरं फंक्शन आहे जी ऑफ एस त्याचा पण इनवर्स लॅपलास शोधूया. तो काय असतो आता आपण कॅल्क्युलेट करूया. सो इनवर्स लॅपलास ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. कोणता फॉर्म्युला यूज केला पाहिजे आपल्याला डेफिनेशन नुसार इनवर्स लॅपलास जी ऑफ एसचं काय असणार जी ऑफ टी आणि एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1च्या इनवर्स लॅपलाससाठी आपल्याला एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या इनवर्स लॅपलासचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. मग एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर त्याचा इनवर्स लॅपलास काय असतो कॉस ए टी. इथं ए टाईप करायला विसरले तर ते तुम्ही लक्षात ठेवा कॉस ए टी म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली बघा. जर आपण हे दोन्ही कम्पेअर केले इथं 1 आहे 1 हा कोणाचा स्क्वेअर असतो 1 चा स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू काय झाली 1. ठीक आहे. सो एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 हा कोणाचा इनवर्स लॅपलास आहे ना कॉस ए. ए ची व्हॅल्यू काय आहे 1 इंटू टी म्हणजे कॉस टी. सो एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा इनवर्स लॅपलास आहे कॉस टी. सो जे दोन फंक्शन आपण स्प्लिट केले होते त्यांचे आपण इनवर्स लॅपलास कॅल्क्युलेट केले. आता आपण टोटल इनवर्स लॅपलास शोधण्यासाठी कन्व्होल्युशन थेरम वापरूया. आता याच्यामध्ये बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन नाही आहे सो काही फरक पडत नाही. मग आता काय असतो एफ ऑफ एस इंटू जी ऑफ एसच्या इनवर्स लॅपलासचा फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यू डी यू. सो इनवर्स लॅपलास एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू टी. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला एफ ऑफ यू. कसं कॅल्क्युलेट करायचं एफ मध्ये टी च्या जागी काय लिहायचं यू. मग एफ मध्ये जर टी च्या जागी यू लिहिला तर मला काय मिळणार साइन 2 टी च्या जागी यू अपॉन 2 साइन 2 यू अपॉन 2. आणि दुसरा आहे जी ऑफ टी मायनस यू. हा कसा ऑब्टेन करायचा जी मध्ये स्मॉल जी मध्ये जिथं जिथं टी आहे तिथं तिथं आपण काय लिहिणार टी मायनस यू. म्हणजे काय मिळणार आपल्याला बघा कॉस टीच्या जागी ब्रॅकेटमध्ये टी मायनस यू. ठीक आहे. लक्षात आला कन्व्होल्युशन थेरम. हे इथंपर्यंतच कन्व्होल्युशन थेरमचा पार्ट आहे. याच्या पुढे सगळं आपलं इंटिग्रेशनच आहे. ठीक आहे. सो आता सोडवूया हे इंटिग्रेशन. सो बघा इथं 2 कॉन्स्टंट आहे जो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेर आल्यावरती काय होणार 1/2 कॉन्स्टंट आणि मग इंटिग्रेशन मध्ये काय राहणार साइन 2u इंटू कॉस ऑफ टी मायनस यू डी यू. सो कॉन्स्टंट 1/2 आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आणि इंटिग्रेशन मध्ये काय लिहिलं यू मधलं फंक्शन जे आहे साइन 2u इंटू कॉस टी मायनस यू. ओके. आता हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मला फॉर्म्युला यूज केला पाहिजे ट्रिग्नोमेट्रीचा साइन ए इंटू कॉस बीचा. बघा साइन ए इंटू कॉस बीचा काय असतो हाफ साइन ए प्लस बी प्लस
साइन ए मायनस बी. मग जर आपण या दोन्ही टर्म साइन ए कॉस बी आणि साइन 2u कॉस टी मायनस यू कम्पेअर केल्या तर मला ए ची व्हॅल्यू काय मिळते बघा. इथं ए ची व्हॅल्यू काय आहे 2u आणि बी ची व्हॅल्यू काय आहे कॉसचा अँगल म्हणजे काय आहे तो टी मायनस यू. ओके, सो ए ची व्हॅल्यू 2u आणि बी ची व्हॅल्यू टी मायनस यू. आता ए प्लस बी काय असणार मग सांगा. therefore a प्लस बी म्हणजे काय 2u प्लस टी मायनस यू. मग हे जर मी सोडवलं तर मला काय मिळणार 2u मायनस यू म्हणजे काय u प्लस टी. सो a प्लस बी आला u प्लस टी. आता a मायनस बी शोधूया. तर निगेटिव्ह नंबर व्यवस्थित सोडवा. a म्हणजे 2u मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये b टी मायनस यू इज इक्वल्स टू. आता हा ब्रॅकेट सोडवूया. सो मायनस टी आणि हा मायनस मायनस काय होणार प्लस यू. परत पुढे 2u प्लस यू म्हणजे 3u आणि मायनस टी. सो ए प्लस बी ची व्हॅल्यू यू प्लस टी आणि ए मायनस बी ची व्हॅल्यू 3u मायनस टी. ठीक आहे. सो आता फॉर्म्युला यूज करतो. सो इनवर्स लॅपलास ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू हाफ. हा कॉन्स्टंट आहे तसा. आता काय करायचं इंटिग्रेशन मध्ये याचा फॉर्म्युला लिहायचा. इंटिग्रेशन 0 टू टी 1/2 साइन ए प्लस बी किती आलाय आपला यू प्लस टी प्लस साइन ए मायनस बी किती आलाय 3u मायनस टी. ठीक आहे. सो याच्या जागी त्याचा फॉर्म्युला यूज केला. हाफ साइन ए प्लस बी म्हणजे यू प्लस टी प्लस साइन ए मायनस बी म्हणजे 3u मायनस टी आणि याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू यू. ओके. आता पुढे फक्त इंटिग्रेशन आपल्याला जनरल सोडवत जायचं आन्सर मिळत जाईल. परत बघा इंटिग्रेशन मध्ये हा 1/2 कॉन्स्टंट दिसतोय. मग कॉन्स्टंट टर्म आपण काय करतो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. ऑलरेडी एक 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर आहे आणि हा 1/2 बाहेर आला तर काय होणार 1 इंटू 1 1 2 इंटू 2 4. सो इंटिग्रेशनच्या बाहेर आपल्याला कॉन्स्टंट मिळणार 1/4. हा कसा आला हा 1/2 बाहेरच्या 1/2 ला मल्टिप्लाय केल्यामुळे 1 इंटू 1 1 2 इंटू 2 4. ओके. आता इंटिग्रेशन मध्ये काय राहणार मग साइन यू प्लस टी प्लस साइन 3u मायनस टी आणि याचं इंटिग्रेशन आपण घेणार विथ रिस्पेक्ट टू यू. ओके. आता पुढे माहिती आहे मला इज इक्वल्स टू 1/4. इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन आहे त्यामुळे काय करणार आपण सेपरेट इंटिग्रेशन घेणार या दोन्ही फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू यू हे लक्षात ठेवा. ओके. आता इंटिग्रेशन घेणार आहे त्यामुळे मी इंटिग्रेशन साइन काढून टाकलं आणि हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे त्यामुळे जे काही आन्सर येईल ते लिमिट मध्ये लिहा. काय लिमिट 0 टू टी. ठीक आहे. आता पहिलं आहे साइन यू प्लस टी याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस. सो साइन यू प्लस टीचं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस यू प्लस टी आणि याला कशाने डिवाइड करायचं असतं यूच्या कोइफिशियंटने. जो व्हेरिएबल आहे त्याचा कोइफिशियंट डिवाइड करायला विसरायचं नाही. सो यू त्याचा कोइफिशियंट आहे 1. सो 1 डिवाइड केला नाही केला काहीही फरक पडत नाही. पुढे प्लस तर साइन 3u मायनस टीचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. परत साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस 3u मायनस टी आणि लक्षात काय ठेवायचं u या व्हेरिएबलचा कोइफिशियंट डिवाइड करायचा. सो u चा कोइफिशियंट आहे 3 सो तो डिवाइड करा. सो साइन 3u मायनस टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3u मायनस टी and डिवायडेड बाय u चा कोइफिशियंट 3. सो इंटिग्रेशन संपलेलं आहे. ठीक आहे. आता सिंपल सिम्प्लिफिकेशन्स आणि हे लिमिट यात सबस्टिट्यूट करायचे आहेत. सो इथं बघा प्लस मायनस काय येणार मायनस. ओके. आता हे जे आन्सर आलंय त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट टी सबस्टिट्यूट करूया कोणाच्या जागी यूच्या जागी. ओके. सो 1/4 पहिल्यांदा अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करणार जिथं जिथं यू आहे तिथे. सो अप्पर लिमिट आहे आपला टी. सो यूच्या जागी टी लिहूया. सो केअरफुली लक्ष द्या. सो काय येणार मायनस कॉस
टी प्लस टी म्हणजे काय 2t आणि मायनस कॉस 3t मायनस टी म्हणजे कॉस 2t अपॉन 3. ओके, सो मायनस कॉस टी प्लस टी 2t पुढे मायनस कॉस 3t मायनस टी म्हणजे 2t अपॉन 3. ठीक आहे, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, ब्रॅकेट व्यवस्थित घाला. हा 1/4 दोघांना मल्टिप्लाय आहे त्यामुळं मी कर्ली ब्रॅकेट यूज केलंय. कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा अप्पर लिमिट मायनस मग लोअर लिमिट. ठीक आहे, तर मायनस सेम त्याच आन्सरमध्ये जिथं जिथं यू आहे तिथं लोअर लिमिट 0 सबस्टिट्यूट करूया. सो काय तर बघू. सो मायनस कॉस 0 प्लस टी म्हणजे टी, सो मायनस कॉस टी पुढे मायनस, आता इथं सबस्टिट्यूट करू, कॉस 3 इंटू 0 म्हणजे 0 आणि 0 मायनस टी म्हणजे मायनस टी, कॉस ऑफ मायनस टी. पण आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा असतो, त्यामुळं कॉस ऑफ मायनस टी काय असणार आहे कॉस टी आणि हा डिवायडेड बाय 3. सो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही सबस्टिट्यूट केले. आता पुढे सिम्प्लिफाय करूया. इज इक्वल्स टू 1/4. आता इथे आपल्याला काय करायला लागणार आहे बघा, दोन फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन आहे. असं असेल तर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो मायनस कॉस 2t इंटू 3 म्हणजे मायनस 3 कॉस 2t आणि मायनस हा कॉस 2t. सो मायनस 3 कॉस 2t मायनस कॉस 2t म्हणजे काय मायनस 4 कॉस 2t अपॉन 3 त्रिकस गुणाकार. मायनस कॉस 2t इंटू 3 मायनस 3 कॉस 2t मायनस कॉस 2t इंटू 1 म्हणजे मायनस कॉस 2t. सो मायनस 3 कॉस 2t मायनस कॉस 2t मायनस 4 कॉस 2t आणि डिवायडेड बाय 1 इंटू 3 म्हणजे 3. ठीक आहे, पुढे मायनस, इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, मायनस कॉस t इंटू 3 मायनस 3 कॉस t मायनस कॉस t इंटू 1 म्हणजे कॉस t. सो मायनस 3 कॉस t मायनस कॉस टी म्हणजे मायनस 4 कॉस टी आणि डिवायडेड बाय 1 इंटू 3 3. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला या दोन टर्म्स मिळालेल्या आहेत. आता ऑब्झर्व करा, न्यूमरेटर मधील दोन्ही टर्म मध्ये 4 कॉमन आहे. मग हा 4 जर कॉमन घेतला तर काय होणार आहे, हा 4 बाहेरच्या 4 शी काय होईल कॅन्सल होईल. सो 4 कॅन्सल झाला. मग आता काय राहते बघा, इज इक्वल्स टू मायनस कॉस 2t अपॉन 3 आणि हा मायनस मायनस काय होणार प्लस कॉस t अपॉन 3. आणि आता एक शेवटची स्टेप, या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करतो आपण, न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. मग काय मिळणार आपल्याला मायनस कॉस 2t प्लस कॉस t डिवायडेड बाय 3. याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. सो हे झालं आपलं रिक्वायर्ड इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म दिलेल्या फंक्शनचं युजिंग कन्व्होल्युशन थिरम. सो विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला इंटिग्रेशन परफेक्ट येत असेल तर इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मचा कन्व्होल्युशन थिरम हा खूपच सोपा पॉइंट आहे, जो तुम्हाला डेफिनेटली 6 मार्क्स एक्झाममध्ये देऊन जाईल. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या महत्त्वाच्या कमेंट्स जरूर माझ्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये करा. तुम्हाला आणखी काही शंका असतील, आणखी कुठले एक्झाम्पल सोडवून हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.